अध्याय 2 सुरू करण्यापूर्वी थोडी माहिती. अध्याय 1 अवतार परिचय मध्ये आपण श्री स्वामी समर्थांच्या दिव्य स्वरूपाची, त्यांच्या अवताराची आणि भारतभर केलेल्या भ्रमंतीची थोडक्यात माहिती पाहिली. तसेच अखेरीस स्वामी समर्थ अक्कलकोट येथे स्थिरावून असंख्य भक्तांवर कृपा करू लागले हेही जाणून घेतले. आता पुढे अध्याय 2 बाललीळा व मंगळवेढे मध्ये स्वामी समर्थांच्या प्रारंभीच्या दिव्य लीलांचा आणि मंगळवेढे परिसरातील त्यांच्या वास्तव्याचा परिचय होणार आहे. स्वामींचे वर्तन सामान्य माणसापेक्षा वेगळे होते. त्यांच्या प्रत्येक कृतीमागे भक्तांसाठी काही ना काही आध्यात्मिक संदेश दडलेला असे. त्यांच्या चरणी श्रद्धेने आलेल्या भक्तांना त्यांनी धीर, आधार आणि योग्य मार्गदर्शन दिले. चला तर मग श्रद्धा आणि भक्तिभावाने जाणून घेऊया श्री स्वामी समर्थांच्या बाललीळा आणि मंगळवेढे येथील दिव्य लीलांची कथा. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. या अध्यायात श्री स्वामी समर्थांच्या प्रारंभीच्या दिव्य लीलांचे वर्णन आणि मंगळवेढे येथे त्यांनी भक्तांवर केलेल्या कृपेची माहिती येते. स्वामी समर्थ मंगळवेढे परिसरात काही काळ राहिले. त्यांचे वर्तन सामान्य माणसापेक्षा वेगळे असल्यामुळे काहींना ते योगी वाटत तर काहींना ते वेडे भासत. परंतु ज्यांनी श्रद्धेने त्यांच्या चरणी शरणागती पत्करली त्यांच्यावर स्वामींनी अपार कृपा केली. गरीब, दुःखी, आजारी आणि संकटात सापडलेल्या लोकांना त्यांनी धीर दिला. अनेक भक्तांच्या जीवनात चमत्कार घडले. काहींना अन्न मिळाले, काहींचे रोग बरे झाले तर काहींची संकटे दूर झाली. स्वामींनी नेहमी सांगितले की चमत्कारापेक्षा श्रद्धा आणि भक्ती अधिक महत्त्वाची आहे. या अध्यायातून हेही स्पष्ट होते की स्वामी कोणताही भेदभाव करत नसत. श्रीमंत, गरीब, जात पात किंवा उच्च नीच असा कोणताही फरक न करता ते सर्वांवर समान कृपा करत. या अध्यायातील मुख्य शिकवण: खऱ्या श्रद्धेने केलेली प्रार्थना व्यर्थ जात नाही. अहंकार सोडून गुरुचरणी शरण जावे. गरजूंना मदत करणे हीच खरी सेवा आहे. संकटाच्या काळात विश्वास सोडू नये. प्रार्थना: हे श्री स्वामी समर्थ, आमच्या मनातील अहंकार दूर करा. आम्हाला श्रद्धा, संयम आणि सेवाभाव द्या. तुमचे नामस्मरण अखंड राहू दे. श्री स्वामी समर्थ. पुढे अध्याय 3 मोहोळ येथील लीला याचा सविस्तर सारांश पाहू.